परवा दिवशी सावळेश्वरमध्ये येऊन पडळकर साहेबांनी या देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांवर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली आणि त्या टीकेचा निषेध म्हणून आज मंगेश पांढरे असेल, आबा कांबळे, मी स्वतः रियाज शेख आम्ही या ठिकाणी बाईट देण्याचा निर्णय घेतला की ही भाषा पडळकरला शोभत नाही। एक ज्येष्ठ नेते 84 वर्ष वय आज त्यांचं झालंय, त्यांनी महाराष्ट्रासाठी देशासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या माणसाला आपण एकेरीत बोलताय तर ही आपल्याला शोभत नाही। पडळकर साहेब, आपण कुठल्या कुठल्या गुन्ह्यामध्ये आत आहेत? तुम्ही मंगळसूत्र सुद्धा चोरलाय लोकाशींचं बाजारात आणि तुम्ही आज इथं लोकाला ज्ञान शिकवायला लागला आणि या मोहच्या सभेमध्ये जाहीर सभा धनगर समाजाची घेऊन आपण ह्या ठिकाणी बिरोबाची शपथ खाल्ली होती की बिरोबाची शपथ जर धनगर समाजाला आरक्षण नाही मिळालं तर मी भाजपमध्ये कधीही जाणार नाही, पण तुम्हाला पदाचे लालची आहात तुम्ही, त्यामुळे तुम्हाला भाजपवाल्यांनी गाजर दाखवला आणि तुम्ही परत धनगर समाजाला फसवून तुम्ही परत भाजपाच्या दावणीला बांधले गेला। तर तुम्हाला मी एवढंच सांगू इच्छितो की इथून पुढे तुम्ही आमच्या पवार साहेबांवर एकेरी जर उल्लेख केला तर तुम्हाला इथून पुढे राजकारणात असो कुठल्याही सामाजिक कार्यामध्ये असो जरा तुम्ही पवार साहेबांवर एकेरी भाषेत उल्लेख केला तर जशास तसे तुम्हाला उत्तर देण्यात येईल। नमस्कार, मी मंगेश प्रकाश पांढरे, शरदचंद्र पवार साहेबाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आणि धनगर समाजामध्ये जन्मलेला एक छोटा कार्यकर्ता। आज आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना एक सांगू इच्छितोय की परवा धनगर समाजाचे खोटं नाटक करून समाजाचा वापर करून वारंवार पवार साहेबांवर टीका करणारा गोपीचंद पडळकर हा परवा सावळेश्वरमध्ये आला आणि आमच्या पवार साहेबांवर ह्यानं बेछूट टीका केली। मी आज आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की पडळकर, तू जरी धनगर समाजाचा असेल तर आम्ही सुद्धा धनगर समाजाचे पाईक आहोत, आम्ही सुद्धा आरक्षणामध्ये झटलेलो आहे। आमच्या पवार साहेबांवर तू वारंवार जर टीका करत असेल तर तू मोहोळ तालुक्यात आल्यानंतर तुला त्या टीकेला आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी तसंच उत्तर दिलं जाईल। तुमच्या ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एवढंच सांगतो, तुला जर बिरोबाची तू खोटी शपथ खाऊन जर पूर्ण धनगर समाजाला येड्यात काढण्याचा प्रयत्न जर तू वारंवार करत असेल तर तुझ्या असल्या भूल थापाला आता धनगर समाज कधीही कदापिही बळी पडणार नाही। तुला आज मी या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो, तू जर पवार साहेबाला वेळोवेळी बोल थापून बिनबुडाची घागर अशी तशी जर उद्देशानं तू बोलत असाल तर तू प्लॅस्टिकची गळकी घागर आहे। त्यामुळं तुम्हाला मी आज या मीडियाच्या माध्यमातून सांगतोय पुन्हा एकदा, जर पवार साहेबांवर टीका केली इथून पुढं तर तुझ्या टीकेला हा मंगेश पांढरे धनगर समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून त्या टीकेला वेळोवेळी उत्तर दिलं जाईल। मी आबा कांबळे, आदरणीय शरद पवार साहेब यांचा कट्टर समर्थक। परवा मागील 3 दिवसापूर्वी या महाराष्ट्राचे फसवे नेते आणि ज्यांनी वारंवार धनगर समाजाला येड्यात काढलेले असे ते पडळकर या तालुक्यात आले होते आणि या तालुक्यात आल्यानंतर आदरणीय आमच्या देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर टीका केली। त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो, पडळकर साहेब, आपलं वय पाहता, आपले विचार पाहता आपण कुणावर टीका करावी आणि टीका करत असताना कोणत्या पातळीवर टीका करावी याचं देखील आपण भान ठेवलं पाहिजे। आपण स्वतः एखादी फुटकी घागर कशी असते अशा फुटक्या घागरीत जसं पाणी थेंब 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 गाळावं हे कधी घागर भरत नाही आणि ते घागर भरायचा तुम्ही प्रयत्न करत आहात। मी तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला एवढाच इशारा देऊ शकतो की येणाऱ्या काळामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांवर जर तुम्ही वारंवार टीका केली आणि तुम्ही टीका करत असताना जर टीका थांबली नाही तर येणाऱ्या काळामध्ये हा मोहोळ तालुका किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये कदापि तुम्हाला फिरू देणार नाही, हा तुम्हाला इशारा आहे।